देख रहे न्यूज 24 मुंबई। आमच्या कोळ्यांची नाही कोणाच्या बापाची सी फूड स्टॉलला विरोध करणाऱ्या या असोसिएशनचा सी फूड स्टॉलला विरोध करणाऱ्या या असोसिएशनचा कोळी समाजाचा मुंबई आमच्या कोळ्यांची नाही कोणाच्या बापाची अरे मुंबई आमच्या कोळ्यांची नाही कोणाच्या बापाची आशिष शेलार यांचा विजय असो आशिष शेलार यांचा विजय असो आशिष शेलार यांचा। मी या मीडियाच्या माध्यमातून समस्त मुंबईकरांना सांगू इच्छितो, कोळी समाज हा मुंबईचा आद्य नागरिक आहे आणि ह्या नागरिकांना जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर हा कोळी समाज गप्प बसणाऱ्यातला नाही। प्रत्येक गोष्टीला जर आम्हाला जर कोण विरोध करेल त्याला आम्ही 100% विरोध करणार। आज कधी नव्हे, मुंबई महानगरपालिकेने या महाराष्ट्र सरकारने आज आमच्या लायसन्स धारक ज्या महिला आहेत, ज्या कोळी भगिनी लायसन्स धारक आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत लायसन्स धारक आहेत आणि यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बचत गट निर्माण केले। एक बचत गट हा 11 महिलांचा असतो, असे 5 बचत गट 55 महिलांचा स्थापन केले आणि ते कशासाठी केलं तर ह्या महिलांना मच्छी विकत असताना तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की मच्छी ही नाशिवंत प्रकार आहे। जर 1-2 दिवस जर मच्छी विकली नाही गेली तर ती खराब होते, आम्हाला ती लाखो रुपयांचा नुकसान होतं, आम्हाला ते फेकावं लागतं। अशा वेळेला मुंबई महानगरपालिकेने विचार केला की या लोकांचं नुकसान होतंय, अशा वेळेला या महिलांसाठी पोटापाण्यासाठी आपण स्टॉल देऊया, जेणेकरून ते मच्छी तयार करून चांगलं रेस्टॉरंट ओपन करू शकतात, म्हणजे ते सुद्धा डिलिव्हरी हे पण नाही, बसिटिंग पण आठवड्यात 3 दिवस फक्त। अशा वेळेला कोळी समाजासाठी या महानगरपालिकेने 5 स्टॉल अलॉट केले, जेणेकरून तुम्हाला चांगलं स्वादिष्ट मच्छी खायला मिळेल। परंतु दुर्दैवाने असं झालं की याच असोसिएशन, ह्या काटर रोड रेसिडेन्शियल असोसिएशन ज्यांचा ह्या प्रॉमिनंटशी काही संबंधच नाही, तुम्ही ह्या बिल्डिंगचे फ्लॅटचे ओनर जात, ही जी जागा आहे ही प्रॉमिनंट आहे, हा फक्त आणि फक्त सरकारचा आहे, गव्हर्नमेंटचा आहे आणि गव्हर्नमेंट जर आम्हाला ही जागा आमच्या रोजीरोटीसाठी देत असेल तर तुम्ही याला विरोध करणारे कोण? तुम्ही जर आम्हाला विरोध करणार तर आम्ही तुम्हाला विरोध करणार। आज फक्त आमचा कोळी समाज, आज फक्त काही महिला आलेल्या आहेत ह्या आमच्या कोळीवाड्यातल्या, जे तुम्हाला विरोध करायला आलेल्या आहेत, ज्या तुम्ही विरोध केलेला आहे। परंतु जर तुम्ही हा विरोध कायम ठेवलात तर ह्या काटर रोड रेसिडेन्शियल असोसिएशनच्या समस्त लोकांना सांगू इच्छितो की उद्या भविष्यामध्ये जर तुम्ही आमच्या पोटापाण्यावर आलात, आमच्या रोजीरोटीवर जर उठलात तर फक्त दांडा कोळीवाडाच नव्हे तर पूर्ण मुंबईचे कोळी रस्त्यावर उतरतील आणि मग तुमचे मच्छी खायचे देखील आम्ही वांदे करून टाकू। मग आम्ही बघतो तुम्ही कुणाकडनं मच्छी घेता। एक तर ऑलरेडी आमच्या पोटापाण्यावर उठलात, आज आमचा मच्छी विकण्याचा व्यवसाय, आम्ही मच्छी विकण्याचा अधिकार फक्त कोळी महिलांना होता। आज तुम्ही बघा बाहेर भैये विकतात, हा विकतो तो विकतो, आम्ही कुठे जायचं? आम्ही का उपाशी मारायचं? आज आमच्या कोळी समाजावर टांगती तलवार आहे, आमच्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत, आमचा व्यवसाय तो जर तुम्ही व्यवस्थित टिकू दिला नाही तर आम्ही जायचं कुठे? आणि जर असा विरोध जर तुम्ही कायम आमच्या विरोधात ठेवत राहिलात तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा संपूर्ण दांडा कोळीवाडा हा कोळीवाड्यात नव्हे तर पूर्ण मुंबईतील समस्त 33 कोळीवाडे गावठाण पूर्ण तुमच्या विरोधात उतरतील। तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे त्या कोळींना विरोध करून दाखवा आणि कोळी किती ताकदवान आहे आणि कोळ्यांच्यात किती ताकद आहे हे देखील आम्ही तुम्हाला दाखवून देऊ।